नमस्कार मित्रांनो, मी आहे चौकोंदव पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा औंध रोड पिंपरी फाटा येथील तुळजाभवानी नाश्ता सेंटरला आणि पाहणार आहे अस्सल सातारी झणझणीत कांदा भजी कशी बनतात ते. तर चला पाहूयात. नमस्कार, मी शिवानी कणसे. मी नवीन व्यवसाय चालू केलेला आहे औंध सातारा रोडला पिंपरी फाट्यावर. माझ्या व्यवसायाचं नाव आहे तुळजाभवानी स्नॅक सेंटर आणि आमच्या इथे वडापाव आणि कांदा भजी खूप प्रसिद्ध आहे तिथे. तर मॅडम, आज आपण काय बनवणार आहे? आज आपण बनवणार आहे अस्सल सातारी बिना पाण्याची झणझणीत कांदा भजी. चला आपण आता कांदा भजी बनवायला चालू करूया. आपल्या प्रेक्षकांना रेसिपी करण्यासाठी आपण अर्धा किलो कांद्याच्या प्रमाणात भजी करणार आहोत. आपण कांदा चिरायला घेऊया. आता आपला कांदा चिरून झालेला आहे. आता आपण भजीचं पीठ भिजवायला घेऊया. आता आपण बिना पाण्याची कांदा भजी बनवणार आहे, तर त्यासाठी आपण कांदा 1 तास मुरत ठेवणार आहे मीठ लावून. हे आपले अर्धा किलो कांदे आहेत, तर त्यासाठी आपण चवीनुसार मीठ घालूया. चांगलं पाणी सुटण्यासाठी आता आपण छान मिक्स करून घेऊया. आता 1 तास झालेला आहे. आपला कांदा छान मुरलेला आहे. आता आपण पुढच्या वस्तू टाकूयात. त्यात आहे 20 ग्राम मिरची, ज्याची पेस्ट केलेली आहे जेणेकरून झणझणीत व्हावं. आणि हाफ टेबलस्पून आहे ओवा, हाफ टेबलस्पून आहे जिरं, थोडीशी हळद आणि 1 चिमूटभर सोडा टाकूया, खाण्याचा सोडा. आणि कोथिंबीर. चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता हे आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे. तर आपण अर्धा किलो भजी बनवतोय, तर त्यासाठी आपण 100 ग्राम आहे ना बेसन पीठ घेऊया. कांद्याचे मिश्रण बेसन टाकून एकजीव केलेलं आहे. आता आपण तळायला घेऊया. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण भजी गोल्डन फ्राय होईपर्यंत तळायला घेऊया. आता हे आपण आहे ना एकदम गोल्डन फ्राय वस्तू अशी कुरकुरीत बनवायची आहे. छान असं तळून घ्यायचंय, बरोबर? हा. आता एकदम छान गोल्डन कलर आलेला आहे ह्याला. तर आपण आता ते काढून घेऊया. पाहू शकता प्रेक्षकांनो, गोल्डन कलर आला आहे. दिसायला अतिशय क्रिस्पी दिसत आहे. आपल्या भजी आता तळून झालेल्या आहेत. आता आपण सर्व करूया. आपल्या प्लेट मध्ये कांदा, मिरची आणि सॉस, आणि आपण आता भजी सर्व करूया. एका प्लेट मध्ये किती क्वांटिटी असते भजीची? 8 असते. हा.
अशा प्रकारे आपली भजी रेडी आहे. एकदा आपण अवश्य भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल.